भोंदू अशोक खरातबाबत नवीन अपडेट समोर येत आहे। शिर्डी पोलीस जे आहेत ते शिर्डी तील जे जमीन व्यवहार आहे त्याच्यामध्ये जी फसवणूक झालेली आहे आणि अवैध सावकारकी झाली आहे त्या प्रकरणामध्ये अशोक खरातला ताब्यात देण्यासाठी आज न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे। साधारणतः 11 वाजेच्या दरम्यान किंवा त्यानंतर हा अर्ज जो आहे तो दाखल करण्यात येणार आहे। कारण शिर्डीमध्ये जी जमीन फसवणूक झालेली आहे त्यामध्ये खरं तर अशोक खरात हा मुख्य आरोपी आहे। त्यासोबत त्याची पत्नी कल्पना खरात आणि अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे अशी जी आरोपी आहेत त्यामध्ये 2 जणांना पोलीस कस्टडी मिळाली होती 6 दिवसाची। त्यानंतर त्यांना आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। त्यांनी काल अर्ज देखील जामिनासाठी दाखल केला होता, मात्र राहता न्यायालयाने तो फेटाळलेला आहे आणि राहता न्यायालयामध्ये आता शिर्डी पोलीस जे आहेत जो मुख्य आरोपी आहे भोंदू अशोक खरात त्याचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करणार आहे। कारण हा जो प्रकरणाचा तपास आहे हा खरं तर मुख्य आरोपी भोंदू अशोक खरातच्या चौकशीनंतरच पुढे जाणार आहे। त्यामुळे जी अवैध संपत्ती त्याने या ठिकाणी कमवली किंवा जमीन बळकावली त्याबाबत पोलिसांना अधिक तपास करण्यासाठी खरं तर भोंदू अशोक खरात ताब्यात हवा आहे आणि त्याच अनुषंगाने आता शिर्डी पोलीस प्रयत्न करत आहेत। तर दुसरीकडे जी बनावट खाती होती त्याचं देखील 26 जणांची त्यामध्ये तपासणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली। त्यापैकी बहुतांशी लोकांनी सांगितलं की या खात्यांशी आमचा संबंध नव्हता, आम्ही कधी त्या बँकेत गेलो नाही। देवदर्शनाच्या नावाखाली कागदपत्र जी आहेत आमची गोळा करण्यात आली आणि त्यामुळे हे जे खाती आहेत ही बनावट असल्याचं त्याच खातेदारांनी सांगितलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर 56 पैकी 26 खातेदारांची चौकशी आतापर्यंत पूर्ण झालेली आहे। तर त्यामध्ये जे दिनेश परब आहेत त्यांनी अशोक खरातच्या या बनावट खात्यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्याचा तपास देखील शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे। मात्र या प्रकरणाचा तपास पुढे नेण्यासाठी खरं तर आणखीन इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी भोंदू अशोक खरात जो आहे तो पोलिसांना हवा आहे आणि त्याचा ताबा मिळवण्यासाठी शिर्डी पोलीस प्रयत्न करत आहेत। एकीकडे आज नाशिकमध्ये भोंदू अशोक खरातची जामिनावर सुनावणी आहे, त्यामध्ये त्याला जामीन मिळतो की पुन्हा एकदा पोलीस कस्टडी मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष सह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।